नमस्कार. माझे नाव दिगती दशरथ गवाणकर. वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कट्टा इयत्ता 10वी. कला महोत्सव, राष्ट्रीय कला महोत्सव 2022 नाट्य या कला प्रकारात मी दशावतारी लोककला नाट्यकला एक सादर करणार आहे. नमस्कार कोणाला असेल तर माझ्या वैकुंठीच्या नारायणाला. होय, माझा दुसरा नमस्कार कोणाला असेल तर जन्माला जन्म देण्याचं कर्तव्य केलं असणारी मातृदेवता कश्यप ऋषी माझे पिता, कश्यप माझे पिता, त्यांची भार्या म्हणजे माझी मातृदेवता विनिता, माझ्या मातृदेवतेची भगिनी पुत्री. आणि या दोन सख्या बहिणी, पण या दोन सख्या बहिणी असून सुद्धा एकमेका एवढा द्वेष, एवढा मस्त होता की कधी त्यांनी जवळ देखत पाहून घेतलं नाही, फक्त एकमेकींचा द्वेष केला. पण दोघांनाही पुत्र किंवा कन्यारत्न प्राप्त नव्हतं. म्हणून माझ्या पितृदेवतेनं म्हणजे कश्यप ऋषीने त्यांना वरदान दिले आणि त्या वरदानात माझ्या मातेचे भगिनी म्हणजे कधी मातेने मागितले काय, तर कधी मातेने मागितलं की 100 सर्प पुत्र स्वरूपात माझ्या कधी मातेने मागितलं. आणि माझ्या जन्माचे मातृदेवता म्हणजे विनिता, त्या माझ्या मातेने मागितले का 2 महाबली पुत्र सत्या तुकरणे दोघेंनी माझ्या मातेनं पुत्री मातेनं 100 पिलांना वरदान दिलं, 100 सर्पांना जन्म दिला. पण माझी मातृदेवता, माझ्या मातृदेवतेने दिली ती 2 अंडी, ती 2 अंडी परिपक्व होत नव्हती. 2 अंडी फुटण्यासाठी वेळ लागत होता. पण माझ्या मातृदेवतेला धीर धरवला नाही. म्हणून माझ्या मातृदेवतेने केलं त्यातील एक अंड अर्धपक्व असताना ते फोडलं आणि त्यातून एक अर्ध मनुष्य जन्माला आला. आणि तो मनुष्य कोण होता तर माझाच बंधू, माझा धाकटा बंधू अरुण अशी त्याच्या देहावर माझा बंधू जन्माला आला. अर्ध शरीर पाहून प्रधान प्रतिष्ठ झाला. माझ्या मातृदेवतेला शाप दिला, या विश्वाच्या ढाईतून साखर बनून राहशील. आणि तिला तो समवेत वृक्ष, तो वृक्ष कोणता होता तर माझ्या मातेला कोण म्हणाला की ज्यावेळी दुसरा तुझा पुत्र येईल तो त्या शापातून तुम्हाला वृक्षात देईल, वरदान असं ते वरदान होतं. शाप आणि वृक्षाची गोष्ट झाली. माझ्या मातेला शापाच्या भीतीनं अन्न फुटू दिलं नाही. आणि ते असताना एका प्रदीर्घ काळानंतर अन्न बरे होता झालं आणि त्याचा जन्माला नको मी महाकाय पक्षीराज गरुडशमाच्या देहाला या विश्वाचा खळी आज विष्णू वैकुंठीच्या नारायणाचा वाहन म्हणून नेलं. आज या विश्वाच्या ओळखीला जातं. मग
माझा धाकटा बंधू अरुणानं सूर्याच्या रथाचा साध्य होण्याचा स्वागत स्वीकारलं आणि मी स्वीकारते का तर वैकुंठीच्या नारायणाचं वाहन आज या विश्वाच्या ठाई एक सर्वसामान्य पक्षी हा दैवी तत्वावर समाविष्ट आहे. या मृत्यू लोकावर माझं वास्तव्य आहे. पण काय उपयोग काय माझ्या अंगी सर्व पराक्रम आहे. पण या विश्वाच्या ठायात माझ्या पक्षी जमातीचा नाश होतो. या मृत्यू लोकाच्या ठाई माझ्या पक्षी जमातीचा नाश कोण आहे तो सर्वसामान्य मरद मानव. हो सर्वसामान्य मरद मानव आज स्वार्थाच्या धुळीये आणि धन लोभाच्या धुंदी असरताय गुरफटलाय की स्वतःशिवाय दुसऱ्याचा विचारच आणि याच्या मुळाशी आमचा मात्र होतो ना. आज मोठ्या प्रमाणावर मानवाने केले ते वृक्षतो आणि माझ्या सगळ्या पक्षी जमातीला राहायला त्याच्या मुळाशी माणसा अरे आतापर्यंत तू केलं असते कपट. अरे दुसऱ्याच्या मनाचा खपत आमच्या प्राणी पक्ष्यांच्या मस्तकावर ठेवलं. अरे तुझ्या चुकीमुळे महाभयंकर कोरोना सारखा राक्षस जन्माला आला आणि त्याची चुकी त्याचा खापर मात्र आमच्या पक्षीला आणि प्राणी पक्ष्यांच्या कपाळाला ठेवलं. हो पण मानवा आतापर्यंत चालवले कपट नाही त्या विश्वाचा आहे. माझी सारी पक्षी जनता म्हणजे माझ्या डोळ्यात नसवते नाही हे हा पक्षीला एवढंच कशाला हा मनुष्य मानव हा स्वार्थाचा हेतून या विश्वाच्या ठाई मला हाहाकार वाचून लुटलाय. एवढाच कशाला तर धन संपत्तीच्या लोभामुळं आज त्यानं आपल्या शेतावर रासायनिक खताचा उपयोग करून त्यातील कीटकनाशक नष्ट केले. पण माझ्या पक्षी जमातीला खायला अन्न नाही. कोण भक्ष नाही त्याच्या मुळाशी फक्त तो एक आहे तो मानव. पण हे माणसा एवढं लक्षात ठेव की आज परमेश्वराने म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश याने मृत्यूलोक स्थापने केला. ही ज्याप्रमाणे अन्न साखळी आहे त्याप्रमाणे एक साखळी बनवली आणि त्या साखळीचा आम्ही घटक आहोत. आमचा जर राज केला तर ही साखळी म्हणून यासाठी सारे पक्षी जमात आम्ही हा सैन्य घेऊन त्या मानवावर दुसऱ्या दुनियेत त्याची जागा दाखवण्यासाठी